लिंबाचं गोड लोणचं तर सगळेच करतात, पण एकदा लिंबू मिरची एकत्र करून ही रेसिपी बनवून तर बघा 100% बघितल्यावर तुम्ही अशाच पद्धतीने कायम करणार आणि विशेष म्हणजे वर्षभर टिकणार आहे. फार उशीर न लावता आपण सुरुवात करूया. इथे 5 ते 6 मी लिंब घेतलेली आहे, जास्त नाही, फक्त 5 ते 6 घेतलेली आहे आणि ही पातळ सालीची आहेत विशेष म्हणजे. तसेच मिरच्यासुद्धा मी कमी तिखटवाल्या घेतलेल्या आहेत. तर हे स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचं, कॉटनच्या फडक्याने एकदम कोरड्या करून घ्यायच्यात. मिरच्यासुद्धा सुकवून घ्यायच्यात आणि लिंबूसुद्धा पुसून घ्यायचा आहे. त्यानंतर बघा त्यातल्या बिया सगळ्या काढून घ्यायच्यात. 4 भाग करून त्यातल्या बिया सगळ्या काढून घ्यायच्यात आणि एका लिंबाच्या 8 फोडी करायच्या आहेत. तर बरेच जण बघा लिंबाचा जाम करतात किंवा लिंबाचं गोड लोणचं करतात आणि बऱ्याच वेळेला काय होतं की जे आपण गोड लोणचं करतो तर त्याची साल बघा तुटत नाही किंवा काही जण जाम बनवतात. तर मग तुम्ही हे लिंबू मिरचीचं एकदा हे लोणचं बनवून बघा या पद्धतीने, एवढं टेस्टी. तर तुम्ही बघा जामसुद्धा विसरून जाल लिंबाचा आणि लिंबाचं गोड लोणचंसुद्धा विसरून जाल, एवढं टेस्टी लागतं आहे. आणि विशेष म्हणजे बघा वर्षभर टिकतं, अजिबात खराब होत नाही. तुम्ही आता उन्हाळा आणि हिवाळ्यामध्ये बघा लिंब स्वस्त असतात, त्यावेळेला तुम्ही पातळ सालीची अशी रसाळ लिंब आणायची आणि असं लोणचं जर बनवून ठेवलं तर एवढं टेस्टी रुचकर, मुरल्यावर तर अजून टेस्टी लागतं. तर मिरचीचे सुद्धा उभे काप करून घेतले आणि मध्ये असे 2 ते 3 तुकडे करून घेतलेले आहेत मिरचीचे. तुम्ही हवं तर देठं ठेवू शकता किंवा काढूही शकता. त्यानंतर कढईमध्ये बघा 2 चमचे मेथी घेतलेली आहे, मेथीदाणा, 2 चमचे बडीशेप, 2 चमचे मोहरी घेतली आणि 2 चमचे इथे घेतलेले आहे जिरं. तर हे सगळं भाजून घ्यायचं आहे, अगदी खरपूस सोनेरी रंगावर लो फ्लेमवर भाजून घ्यायचं आहे. भाजून घेतल्यानंतर बघा ते थंड होऊ द्यायचं, एका ताटात काढून घेतले. थंड झाल्यानंतर ते मिक्सरला ग्राइंड करायचं आहे. तोपर्यंत आपण एका कढईमध्ये बघा, आता त्याच कढईमध्ये मी थोडंसं तेल गरम करायला ठेवलेलं आहे. तर आता इथे हे मिक्सर जारमध्ये घालून घेतलं आहे आणि त्यानंतर आपल्याला असं गरगरीत वाटून घ्यायचं आहे. जास्त बारीक पावडर करायची नाही आहे, थोडंसं गरगरीत वाटायचं आहे आणि गरगरीत वाटल्यानंतर बघा अशा पद्धतीने वाटायचं आहे. तर थोडंसं फिरवून घेतलं आणि त्यानंतर बघा हे लिंबू मिरचीमध्ये थोडंसं मीठ टाकून घ्यायचे, चवीनुसार हळद पावडर टाकायची आहे. त्यानंतर वाटलेलं हे बडीशेप, जिरं, मेथीदाणा आणि मोहरी याची पावडर ही मिक्स करून घ्यायची. थोडंसं लाल तिखट टाकायचं आहे. लाल तिखट टाकल्यानंतर 2 चमचे गूळ टाकायचा, म्हणजे आंबट गोड अशी चव छान येते लोणच्याला. हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. साईडला कढईमध्ये तेल गरम करायला ठेवायचं. तेलामध्ये बघा थोडंसं मोहरी टाकायची आहे, थोडी हळद पावडर टाकायची आणि थोडा हिंग टाकायचा आहे. थंड होऊ द्यायचं तेल. त्यानंतर तोपर्यंत काचेच्या बरणीत हे व्यवस्थित भरून घ्यायचं आहे. काचेचीच बरणी वापरायची आहे. त्यानंतर सगळं भरून घेतल्यानंतर वरतून हे तेल गरम करून थंड झाल्यानंतर त्यामध्ये मिक्स करायचं आहे. तेलामध्ये थोडासा हिंग वगैरे टाकायचा आहे. तर टाकल्यानंतर बघा पूर्ण फोडी आणि मिरची पूर्ण तेलात बुडेल असं आपल्याला हे तेल घालून घ्यायचं आहे. मुरल्यानंतर खूप टेस्टी लागतं. नक्की ट्राय करून बघा. चॅनलवर नवीन असाल तर लाईक करा.